पिंपली आडोशी या विभागातील हा नामवंत संघ, त्यांच्या विरोधात आपण पाहतोय की एकीकडे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे आणि करसोंडी म्हटलं तर खालापूर तालुक्यातील पौद या विभागातील हा संघ, माडप पौद विभागातील हा संघ, आणि फाईट चांगली होईल. धना कदम आमचे जवळचे मित्र, एक प्रोफेशनल डीजे मास्टर, ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करत आहेत. त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार आहे. त्यांच्याकडून करसोंडी टीमला खूप साऱ्या आल्या शुभेच्छा. आणि पहिल्याच बॉलवरती क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका देत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, चौकार. सलामीला आलेला फलंदाज प्रशांत, मागच्या मॅचमध्ये देखील आपलातून बॅटिंग त्याने केली होती आणि तोच फलंदाज आपण या ठिकाणी ऑन स्ट्राईकवरती त्याला पाहतोय. पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट, क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव कंप्लीट, एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही. सिंगलच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोचलते एकूणच 5 या धावसंख्येवरती. 5 धावा धावफलकावरती आहेत. एका धावेला देखील क्रिकेटमध्ये फार महत्त्व आहे मित्रांनो, आणि त्याच एकेका धावेला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येते. फलंदाजी चांगली चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, त्याचबरोबरीनं गोलंदाजी देखील तितक्याच दर्जाची. पहिल्या चेंडूवर त्याला चौकार, परंतु तदनंतर गुड कमबॅक केलं गोलंदाज नरेश धांद्रुत या गोलंदाजानं. खालापूर एक्सप्रेस या नावाने या खऱ्या अर्थानं गोलंदाजाला संबोधलं जातं. आणि त्याचबरोबरीने खरसुंडी एक्सप्रेस या नावाने या खेळाडूची प्रचिती आहे, या गोलंदाजीची प्रचिती आहे. परंतु त्याच्या अगेन्स्ट आज चांगला फटका पल्लू स्कूपचा, तिलकरत्न दिलशांची आठवण करून दिली या फटक्याने. बॉल जाईल 1 टप्प्या अखेर, फाईन लेग सीमारेषा क्लिक करत बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. थँक्यू डीजे. चौकाराला आणि चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोचलते 9 या धावसंख्येवरती. 9 धावा धावफलकावरती या ठिकाणी आहेत. गोलंदाज नरेश तयार आहे. समोरच्या दिशेमध्ये लॉब केलंय, क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या खाली, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका देत बॉल जाईल 1 टप्प्या अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, चौकार. जाऊन पोचलते 13 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा या ठिकाणी येईल डॉट बॉल. 10 फलक स्थिरावेल ते 13 या धावसंख्येवरती. डॉट बॉल आणि तदनंतर आपण पाहतोय 10 फलक स्थिरावेल ते 13 या धावसंख्येवरती. बॉल तयार. नरेश स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क या ठिकाणी झाला नाही. येईल डॉट बॉल आणि 10 फलक स्थिरावेल ते एकूणच 13 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बिनबाद 13 ही धावसंख्या आपण पाहतोय आतकरगाव टीमची. प्रतिस्पर्धी आई गावदेवी खरसुंडी टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना पहिल्या षटकामध्ये अगदी आपण पाहिलं तर खूप चांगली धावसंख्या या ठिकाणी उभारली आहे. एकूणच 4 षटकामध्ये किमान 40, 45, 50 प्लस धावसंख्या या ठिकाणी आता या वातावरणामध्ये उभारावी लागेल. त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहतोय सचिन विचारे आमचे जवळचे मित्र आहेत, ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत.
या स्पर्धेच्या माध्यमातून. प्राची कंपनीमध्ये अगदी परमनंट ते नोकरी करत आहेत सध्याच्या घडीला. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. या ठिकाणी आपण पाहतोय की पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. 10 फलकावरती धावा आहेत, ते एकूणच 13 धावा. बिनबाद 13 ही जमेची बाजू आहे आतकरगाव टीमसाठी. या अगोदर आतकरगाव टीमला आम्ही पाहिलं होतं बऱ्याचदा खेळत असताना, परंतु ही टीम अगदी मजबूत स्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आम्ही या ठिकाणी पाहतोय. आणि आतकरगाव टीमला अलीकडच्या 2-3 वर्षामध्ये आम्ही पाहिलं होतं, परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं ना की त्यांची एक वेगळी रणनीती, त्यांचा जज्बा, त्यांचा जलवा आणि त्यांचा करिश्मा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय. पहिल्याच मॅचमध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली होती. फलंदाज प्रशांत आणि त्याच्या सोबतीने खेळणारा प्रसाद या दोन्ही फलंदाजांना डॉट बॉल येईल आणि धावफलक स्थिरावेल. ते 13 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी होती सुरुवात आणि धावफलकावरती धावा आहेत, तर एकूणच 13 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज ऋषिकेश. शरीराचा भेद, पंचांकडे लाऊड अपील. दाद या ठिकाणी फेटाळली आहे. पंचांनी उल्लेख केलं की खऱ्या अर्थानं पंच कशाला रनआउट. फिल्डिंग टीम रिव्ह्यू आहे, परंतु पंच कशासाठी आहे? ऑन फील्ड पंच रनआउट साठी. ओके, थँक्यू. चला चेक केलं जाईल. चला, फलंदाज सेफ आहे, परंतु पंच लेग बाय स्वरूपात की बॅट कट आहे. लेग बाय स्वरूपात इशारा करणं फार इम्पॉर्टंट असेल पंच. लेग बाय स्वरूपात एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं स्कोरकडे जाऊन पोहोचलते 14 या धावसंख्येवरती. गोलंदाजीला सुरुवात केली गोलंदाज ऋषिकेशनं. पहिल्या चेंडू त्यांना डॉट टाकला. दुसऱ्या चेंडूवरती अवंतर स्वरूपात एक धाव मिळती. बॉल तयार. पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी, परंतु ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर वरण घेणारा चेंडू. पुन्हा एकदा या ठिकाणी वाईट बॉल आणि या वाईटच्या मदतीनं पहिली एक्स्ट्राची धाव या षटकातील खर्ची करेल तो ऋषिकेश. हा गोलंदाज या अवंतर धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. ते एकूणच 15 या धावसंख्येवरती. आदित्य देशमुख सांगतायत की या ठिकाणी प्रशांत मडवी यांनी लगातारचे जर 3 षटकार ठोकले तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज. तिगर गावचे ते आहेत. ते सांगतायत की या ठिकाणी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आपण या ठिकाणी लावतोय. नक्कीच पारितोषिक लावली पाहिजेत. 1-2 षटकाराला पारितोषिक लावा. मग तुम्ही खऱ्या अर्थानं दाते, खुल्या मनाचे दाते, तुम्हाला आम्ही ठरवू. कोणी जे पारितोषिक लावतात 3 षटकारा आणि 3 विकेटला, त्यापेक्षा 2 विकेट 1 विकेटला तुम्ही पारितोषिक लावा. ती पारितोषिकं पटकावली जातील. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय ऋषिकेशला. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल आला, तदनंतर सिंगलला प्राधान्य दिलं लेग बाय स्वरूपात. तदनंतर त्यानं वाईट बॉल आला, तदनंतर सिंगलला पुन्हा एकदा प्राधान्य. डावखुरा त्याचा फलंदाज आक्रमक करण्याचा प्रयत्न. आलोंग दी कार्पेटचा फटका. जगदीश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, परंतु चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी मिळालेले एकच सिंगल धावाने सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 17 या धावसंख्येवरती. 17 धावा धावफलकावरती या ठिकाणी आहेत. एकेका धावेला प्राधान्य देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. आणि क्रिकेटमध्ये नेहमीच आपण हे पाहिलं आहे की सिंगल डबलला दिलेलं प्राधान्य हे लाभदायक सातत्यपूर्वक ठरलं आहे. ओम्या बारसकर ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खरसोडी टीमला
मम्या बारसकर हे खऱ्या अर्थानं सपोर्ट करण्यासाठी आलेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक हार्दिकमय स्वागत. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि या वाईटच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोचलते 18 या धावसंख्येवरती. 18 धावा धावपलकावरती. खऱ्या अर्थानं आयोजक या स्पर्धेमध्ये मुख्य व्यासपीठावरती बसत असताना आपण त्यांना पाहतोय. निसंकोचपणे ते बसलेत. त्यांना माहिती आहे की स्पर्धा निर्विघ्नपणे खऱ्या अर्थानं पार पाडणार आहे. परंतु यावेळेस स्लॉटमध्ये बॉल त्याला पाठवलंय ब्लॅक स्ट्रिंगला धडक देत. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, बॉर्डर लाईनच्या बाहेर. सिक्सर. षटकार येतो. षटकाराच्या मदतीनं षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी चालू आहे. ऋषिकेशवरती थोडंसं दडपण टाकण्याचा प्रयत्न फलंदाज प्रसाद. पुन्हा एकदा हा आलोंदी कार्पेटचा त्याचा फटका डीप मिडविकेटच्या दिशेनं. वाईडिश लॉंगॉनवरती चांगलं क्षेत्ररक्षण. एक धावे चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या मतीनं स्कोर कार्ड जाऊन पोचलते. एकूणच 25 या धावसंख्येवरती येणारे आपण पाहतो की पहिल्या सत्रामध्ये किमान 40 ते 45 प्लस धावा जमवणं गरजेचं असेल या वातावरणामध्ये. सध्याच्या घडीला धावा आहेत त्या एकूणच 25 ठोकडीचे. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. बरेचसे सल्ले जगदीश चालके यांनी या कॉमेंट्री बॉक्समध्ये दिलेले आहेत. परंतु त्याच सल्ल्याचा उपयोग तो मैदानाच्या आतमध्ये करेल का? पहिल्याच बॉलवरती आक्रमण, कडा प्रहार, उंचाई जास्त लंबाई कमी, क्षेत्ररक्षक आहेत परंतु फटका त्या ठिकाणी फसला होता आणि झेल देखील ड्रॉप झालं आणि जीवनदान दिलं जात आहे फलंदाज प्रशांतला. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. 2 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोचलते एकूणच 27 या धावसंख्येवरती. 27 धावा धावपलकावरती आहेत. मी सुरुवातीला जो उल्लेख केला होता किमान 40-45 प्लस धावा झाल्या तर मॅचमध्ये मजा येईल. बोला तयार जगदीश. पुन्हा एकदा हा प्रकार बॉल झेल होण्याची संधी. स्वतः जगदीश त्या ठिकाणी चेंडूच्या खाली आला होता परंतु धाव मिळेल. एकेरी धावेला सिंगलमधून डबलमध्ये रूपांतरित केलं आणि 2 धावा
या चेंडूवरती मिळत आहेत आणि या दोन धाबेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते एकूणच 29 या धावसंख्येवरती. प्रसाद क्षमा असावी, ऑन स्ट्राईकवरती आपण त्याला पाहतोय. आता ऑन स्ट्राईकवरती फलंदाज प्रशांत या खेळाडूला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू. डावखुराच्या खेळाडूमध्ये ती किमया असते, त्यांच्या मनगटात एक ताकद असते आणि त्यांची खेळण्याची एक शैली, कला कौशल्य त्यांचं वेगळं असतं. आणि पहिल्या मॅचमध्ये 22 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग त्याने संघासाठी खऱ्या अर्थानं खेळली होती. आणि तोच खेळाडू आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकर एंडवरती शांतपणे उभा आहे. यावेळेस पुन्हा एकदा स्वीपर केल्याचं होतं, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा फलंदाज प्रसादला बीट करत हा चेंडू या ठिकाणी जाईल डॉट. जितके डॉट बॉल तितके आपण पाहतो की मॅचमध्ये एक वेगळी रंगतता पाहायला मिळेल. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी येईल लेग बाय स्वरूपात एक सिंगल धाव सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. आमचे साथी गुणलेख मित्र आम्हाला सांगतायत की 30 धाव आहेत त्या धावपलकावरती. शैलेश लबडे त्याचबरोबरीनं धनाजी कदम या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती बसलेत. खऱ्या अर्थानं धनाजी कदम म्हटलं तर एक प्रोफेशनल DJ ऑपरेटर म्हणून त्यांच्याकडे आपण सातत्यपूर्वक पाहिलं. त्यांचा एक वेगळा व्यवसाय आहे आणि त्याचबरोबरीनं ते त्यातून वेळ काढून अगदी गावाच्या प्रतिष्ठेसाठी आणि गावाच्या अस्तित्वासाठी ते या ठिकाणी पाठीराखे करण्यासाठी आलेत. धनाजी कदम तुमचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करत आहोत. चला या ठिकाणी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वाईट बॉलचा इशारा, रिटायर्ड हार्ड झालाय फलंदाज. तदनंतर आपण पाहतोय की नवीन फलंदाज सचिन विचारे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ऑन स्ट्राईकवरती आपण प्रशांतला त्या ठिकाणी पाहतोय. पंचांकडे लाऊड अपील आणि पंचांचा बोट आकाशाकडे. महत्वाची विकेट फलंदाज प्रशांत या चेंडूवरती होईल. बा
क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्या ठिकाणी झेलला पकडलंय आणि महत्वाची विकेट. फलंदाज बाद. पवार त्याचबरोबरीनं अनिलजी पवार आणि काशीनाथजी चव्हाण यांच्याकडून खऱ्या अर्थानं खूप साऱ्या शुभेच्छा करसुंडी टीमला आलेत. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. एकनिष्ठ स्वयंसेवक म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो, त्याचबरोबर एकनिष्ठ पाठीराखी म्हणून पाहतोय. धाव पलकावरती धावा आहेत त्या एकूणच 31. फर्स्ट एड किट असेल तर घेऊन जा. स्पर्धेला आता चाहते झालेत. प्रकाश पवार सर, तुमच्याकडे ठेवा आमचा फोन. इतके चाहते झालेत की ह्यांना शुभेच्छा द्या, त्यांना शुभेच्छा द्या, ही स्पर्धा आम्हाला आवडली आहे. म्हणजे तुमची स्पर्धा अगदी तलागाला जाऊन पोचलेली आहे. हे यश, मैत्रीचं एक यशस्वी नातं तुम्ही जमवलंय आणि तेच अतूट नातं तुमच्या अगदी कायमस्वरूपी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून शेवटपर्यंत अगदी जमवत असताना आपण या आयोजकांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. हा प्रकाशजी पवार ज्या ज्या वेळेला असतात, ARPLचं आयोजन आम्ही पाहिलं. तब्बल 6 कोटी ट्रॉफी त्यांनी त्यांच्या स्पर्धेमध्ये ठेवली होती. तब्बल 6 कोटी ट्रॉफी आम्ही पाहिली होती. आणि तदनंतर 3 बाईक देखील याच ठिकाणी ठेवल्या होत्या. फलंदाज बाद होता होता वाचले, झेल ड्रॉप झालं. दहा मिळाले या ठिकाणी. या ठिकाणी 2 या पहिल्याच बॉलवरती आणि 2 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते एकूणच 33 या धावसंख्येवरती. 33 धावा धापलकावरती आहेत. पुन्हा एकदा फंबलिंग. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि एकच धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल आणि एकेरी धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोचल ते 34 या धावसंख्येवरती. 34 धावा धावपलकावरती आहेत. आता या वातावरणामध्ये कालच्या दिवसामध्ये प्रभाकरजी देशमुख साहेब आपण पाहिलं, लो स्कोरिंग मॅच आहे व्होल्टेज होताना गेले म्हणजे 3-4 रात्रीमध्ये आपण पाहिलं. या वातावरणामध्ये या धावा देखील पुरेशा होऊ शकतात. एखादा मोठा फटका जर इथून पुढे आला तर मॅचमध्ये मजा येईल. चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेमध्ये, बॉल जाईल 1 टप्प्या अखेर. क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका देत बॉल जाईल लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे, बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते एकूणच 38 या धावसंख्येवरती. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत.
आतकरगाव संघ जरी आपण पाहतो ना की बराचसा दूरवरचा आंतरकापत या स्पर्धेमध्ये दाखल झाला आहे, तरी देखील त्यांचा जज्बा, त्यांचा करिश्मा, त्यांचा जलवा ते मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत. आणि हेच चित्र मैदानाच्या आतमध्ये दाखवणं फार गरजेचं असं. तुमची जिद्द, तुमची चिकाटी आणि तदनंतर तुमचं घवघवीत यश हे पार आपण पाहतोय. आणि तेच चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहिलंय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज चौथं षटक घेऊन आलाय तो मंगेश 2 धावा पहिल्या चेंडूवरती, तदनंतर आली सिंगल, तदनंतर आला चौकार आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मंगेश तयार आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेमध्ये, वन टप्पा अखेर बॉलला त्या ठिकाणी पकडलंय आणि तदनंतर मिळेल एकूणच 2 धाबा आणि या 2 धाबेच्या मदतीनं स्कोरकडे जाऊन पोहोचेल ते 40 या धाबसंख्येवरती. चाळीस धावा धावफलकावरती आहेत. पहिले सुरुवातीला चांगला होता आवाज. बॉल तयार. यावेळेस चांगला स्ट्रोक, दमदार फटका, स्वतःला झोकवलं आणि फॉलोइंग स्वीपचा येतोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे मारलेला दर्जेदार षटकार. सेहेचाळीस या धावसंख्येवरती 46 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. सचिनजी गायकवाड साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. सचिनजी गायकवाड साहेब कुठे असतील त्याने आपण मंचावरती यावं. आपलं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. आदरणीय सचिनजी गायकवाड साहेब, आपल्याला विनंती असेल आपण मंचावरती यावं. आणि यास आपण पाहतोय की आजच्या या लढतीमधील खरं तर या इनिंगमधील आज शेवटच्या चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा पंचाकडे आऊट अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे. महत्वाची विकेट, फलंदाज होईल बाद आणि धावफलकावरती धावा आहेत एकूणच 4 षटकाच्या अंती 46 आणि 47 धावसंख्येचं पाठलाग या ठिकाणी करायचं आहे ते खऱ्या अर्थानं खरसुंडी टीमला. ही गावदेवी कुंभिवली, चला दोन्ही टीमचे कॅप्टन चला लगेच या प्लीज. याच ठिकाणी असतील कॅप्टन, लगेच या प्लीज. चला सरपंच रूपचंद पोलेकर आपण देखील या ठिकाणी या. चला बॉल द्या, बॉल. बॅट्समन पाठवा मैदानाच्या आतमध्ये. खरसुंडी
करसुंडी टीम बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. आमचे गुरु कदम ते देखील या ठिकाणी येतात. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 47. गुरुभाई आता त्यांना बालकडू द्यायला लागेल. बालकडू चला, जशी मॅचला होईल सुरुवात तसं आपण ऐकूयात मंगेश सर यांचा आवाज. द्वितीय सत्रासाठी पहिल्या सत्रामध्ये नक्कीच क्वालिफायच्या मॅच नक्कीच आपण पाहणार आहोत. जर आपण आलात असाल तर आयोजकांशी आपण संपर्क या ठिकाणी साधायचा आहे. जीवन इलेव्हन पाली आणि त्यांच्या विरोधात पहिलीच मॅच. जीवन इलेव्हन पाली आणि त्यांच्या विरोधात मार्केवाडी ही पहिली मॅच असेल सुपर 6 मधील. तदनंतर धामोते विरोधात बोरगाव, तदनंतर महापोली आणि त्यांच्या विरोधात या 8च्या पोलमधून जो संघ अगदी पुढे येईल त्या संघादरम्यान त्या संघाला खऱ्या अर्थानं महापोली टीमच्या अगेन्स्ट खेळावं लागेल. मंगेश सर जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं महापोली संघ सुपर 6मध्ये क्वालिफाय झाला आणि तदनंतर आजच्या सुपर 8च्या लढतीमधून जो संघ खऱ्या अर्थानं सुपर 6च्या लढतीमध्ये प्रवेश होईल त्यांना महापोली टीमच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळावं लागेल. थँक्यू सो मच. जर संघ आले असतील तर लगेच आयोजकांशी आपण कॉन्टॅक्ट करायचं. बॉल द्या. सागर बारसकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे कॅश प्राईज या ठिकाणी करसोंडी टीमच्या कोणत्याही खेळाडूला या ठिकाणी देण्यात येईल. सागर शेठ आपलं देखील मनपूर्वक स्वागत. सागर बारसकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. निवृत्ती चालके यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज. म्हणजे करसोंडीकर कुठेच कमी नाही आहेत ते सांगतायत. चला, कुंबेली टीमचे आणि ओनवे टीमचे कॅप्टन आलेत. चला, या ठिकाणी मी आयोजकांना विनंती करेल की आपण या ठिकाणी टॉस करावं. चला, टॉस करावं. चला, मॅच ऑन करा प्लीज. 24 चेंडू आणि सर धावा करायच्या आता 46. स्कोरबोर्ड मात्र चांगला लागला गेलाय सर. अजिंक्य सर वरसे गावातून बिलॉंग करणारे आपले अजिंक्य भोर सर. खरं आपला आवाज एक बुलंद आवाज आहे. 6व्या मॅचच्या दिशेने करायच्यात 24 चेंडू मध्ये 46 धावा. मॅच ऑन होते. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज सज्ज होतोय. 47 धावा करायच्यात. यावेळेस पहिल्या चेंडूवरतीच केला जातो प्रहार. जमिनींना गुदगुल्या करत येतोय A1 क्वालिटीचा वर्णे क्रिकेट संघ वर्णे आयोजित मैत्री चषक 2026 मधला 4 चौकार. बघा, या ठिकाणी आयफोन सापडलाय. कोणत्या खेळाडूचा असेल त्याचबरोबरीनं जर प्रेक्षकांचा असेल तर ओळख पटवून त्याचा पॅटर्न लॉक खोलून तुम्ही इथून आणि पहिल्याच अटेम्पमध्ये पण आयोजकांसाठी तुम्ही काहीतरी दिलं पाहिजे.
इथे मात्र पहिल्या चेंडूवरती चांगला चौकार, नंतर एक धाव. यावेळेस फुलटॉस चेंडू होतास, गॅप मध्ये खेळ आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाणार, बॉल उचलणार, फेकणार, परंतु येतोय पुण्याचा बाप्पा दगडूशेठ. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडूने घेतले सीमा रेषा पलीकडची भेट, येतोय यवन कॉलनीचा चौकार. थांबवणं गरजेचं आहे. 2 चौकार आता मात्र 3 चेंडूमध्ये आलेत, धावसंख्या पोहोचली जाते. पहिले षटक चालू असताना 9 या आकड्यापर्यंत. इथे मात्र जगदीश देखील एक धुव्वाधार फटकेबाजी करतोय. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र इथे प्रशांत निर्धाव टाकतोय, जगदीशला सांगतोय एक बार तुम्हारे तो दुसरी बार हमारे. इथे मात्र कमबॅक 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 करतोय प्रशांत हा गोलंदाज. पहिलं षटक चालू असताना स्कोर बोर्ड लागला जातोय 9 या आकड्यापर्यंत. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, फटका चांगला नाही तर अप्रतिम येतोय. वरनाई क्रिकेट संघ वरने आयोजित मैत्री चषक 2026 मधला 4-4-4-4-4-4-4 चौकार. धन्यवाद. या 4 धावेने स्कोर बोर्ड मात्र जातोय 13 या आकड्यापर्यंत. यावेळेस आडव्या बॅटने घेतलेला फटका. इथे मात्र काय घडतंय मैदानामध्ये तर निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. शेवटचा चेंडू येतोय निर्धाव. आतापर्यंत पहिलं षटक संपल्यानंतर स्कोरबोर्ड मात्र इथे पोहोचला जातोय 13 वरती. संदीप देबिया डीजे मास्तर या मैदानामध्ये फक्त आणि फक्त क्रिकेट. समोर आव्हान असेल मंगेश या फलंदाजाचं. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज पाहताय आपण, एक वेगवान गोलंदाज सचिन. स्ट्राईकला मंगेश, गोलंदाजीच्या मार्गावरती पाहताय सचिन, एक वेगवान गोलंदाज, रफ्तारचा बादशाह, रफ्तारचा शहेनशाह. यावेळेस मात्र काय घडतंय इथे मात्र पंचांनी इथे LBW इथे विकेट जाते. पंचांनी सांगितलं आकाशाकडे बोन्स उठावून OUT आउट, विकेटचं बाधान. गेला होता. अर्थातच त्या गोलंदाजाचं नाव आहे ऋषिकेश. बॉलर सचिन, फलंदाज मात्र मैदानामध्ये ऋषिकेश येतोय.
गोलंदाज सचिन ज्याने पहिल्या चेंडूवरतीच इथे मात्र विकेट घेतले. फलंदाज मात्र आलाय मैदानामध्ये ऋषिकेश. इथे मात्र समीकरण असेल 17 चेंडूमध्ये 34 धावांचं. डावकुरा फलंदाज ऋषिकेश स्ट्राईकला आलाय आपल्या संघासाठी, अस्रोडी ब संघासाठी. सज्ज झालाय गोलंदाज. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. अतुल सर आमच्याकडे फिरतायत, वाईट घोषित करतायत. एक आव्हान तर धाव मात्र इथे गोलंदाज सचिन देतो आहे. एक धावेने धावसंख्या मात्र उदय सर पुढे सरकली जाते 14 या आकड्यापर्यंत. आतापर्यंत एक विकेट. बॅक टू पॅव्हलियन सर. मॅच ऑन होणार आहे, मॅच गरमागरम होणार आहे. मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार दिसेल. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. डीजे मास्टर. यावेळेस मात्र फटका मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक येतोय. इथे मात्र झेल घेतला जातोय. इथे मात्र विकेटचा पतंग नव्हत आहे. डीजे परंतु इथे मैदानामध्ये विकेट जाते. फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. नरेश. पंधरा चेंडूचा खेळ उरलाय आणि धावा करायच्या त्या 33. 15 चेंडू 33 धावांची गरज आहे. गोलंदाज सज्ज आहे. यावेळेस आडव्या बॅटने घेतलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त प्रेक्षक म्हणून राहील, कारण फलंदाजाच्या बॅटतून आलेला एक लाजवाब बॅट्समन आला रंगात. त्याने चेंडूला पाठवला ढगात. संधी देऊया डीजे मास्टर जॉईंट. वरती 14 चेंडू मध्ये करायच्या 17 धावा. यावेळेस आडव्या बॅटने घेतलेला फटका. एक धाव मात्र इथे घेतले जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय परंतु नाही. एकच धाव्यावरती समाधान. या मैदानामध्ये काय घडतंय? एक धाव मात्र इथे घेतले जाते. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे जाते ती 21 वरती. 13 चेंडूचा खेळ उरलाय उदय सर आणि धावा करायच्या त्या 26. 13 चेंडू 26 धावांचं समीकरण. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण बदली होणार. जर पाहिलं ना सर तर आज 6वी रात्र, मेगा फायनलची 6वी रात्र आहे. 6वी रात्र आहे उदय सर. जर सांगायचं झालं ना तर या झगमगत्या ट्रॉफ्यांवरती नाव कोरण्यासाठी 5 संघाने मात्र इथे सुपर 6 मध्ये गेलेत. आता मात्र 6वी टीम कोणती जाणार आजच्या रात्रीमध्ये. मेगा फायनलची रात्र आहे. एक चांगली लढत तुम्ही या मैदानामध्ये पाहताय. 13 चेंडू 26 धावांचे समीकरण. यावेळेस सरळ बॅटने घेतलेला फटका आहे आणि अप्रतिम झेल.
इथे मात्र घेतला जातोय एक अप्रतिम सुंदर झेल घेतला जातोय. संधीला देऊया डीजे मास्तरांना. आपले सचिन ज्याने कॅमेऱ्यामधून हा झेल कव्हर केला ना त्याचं देखील कौतुक करूया. जसा बॅटीला कनेक्ट झाला ना तिथून मात्र या सचिनने कव्हर केला आणि कव्हर नाही केला तर ज्या पद्धतीने झेल देखील घेतला ना तो देखील त्याने त्याच्या स्क्रीनवर दाखवण्याचं काम केलं. खरोखर कौतुक असेल सचिन तुझं देखील. KTC लाईव्हची सर्व टीम आज 6वी रात्र आमच्याशी जोडल्या गेले. खरोखर कौतुक करूया तिचं देखील. हीच KTC लाईव्हची खासियत आहे. बॉल जेव्हा बॅटीवरती कनेक्ट होतो ना कॅच घेतला तो ज्याने कॅच घेतला ना क्षेत्ररक्षकाने विजय शिंदे अप्रतिम झेल घेतला मात्र या खेळाडूने. खरोखर 100% योगदान दिलं आपल्या संघासाठी ते विजयने. कारण त्याला माहिती हा झेल कितवा महत्त्वपूर्ण होता. 12 चेंडू 26 धावांचं समीकरण. 12 चेंडूचा खेळ झालाय. स्कोरबोर्डवरती धावा लागल्यात 21. 12 चेंडू 26 धावांची गरज. यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाहीये परंतु इथे एक धाव घेतल्या जाते. एक धावेने स्कोरबोर्ड मात्र पुढे जातोय. पुढे गेल्यानंतर धावसंख्या पोहोचते ती 22 वरती. 11 चेंडू 25 धावांचं समीकरण. लेग बाईटचा इशारा येतो पंचांचा. पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहताय तानाजी कडू कर्जत मधला एक दिग्गज पंच. यावेळेस सरा बॅटने घेतलेला फटका क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं टाटा बाय 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 करत येतोय. A1 क्वालिटीचा वरनाई क्रिकेट संघ वरने आयोजित मैत्री चषक 2026 मधला डाबरलाल दंतमंजन चौकार. देखील प्रसादला यावेळेस आडव्या बॅटने घेतलेला फटका. आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू मात्र जातोय जमिनींना. गुदगुल्या 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 करत येतोय. A1 क्वालिटीचा चौकार. वाजीव डिझाईन. आज आक्रमक फलंदाजी करतोय आर्यन. त्याच्या बॅटतून 2 चेंडू मध्ये 2 चौकार आपण पाहिलेत. तो आर्यन ऑन फायर. मी एकच सांगेल वो बुलाती है मगर जाने का नहीं. वो बुलाती है मगर जाने का नहीं. फॉर्म मध्ये आहे आर्यन. यावेळेस फटका मिस टायमिंग आहे परंतु येतोय येतोय. वरनाई क्रिकेट संघ वरने आयोजित मैत्री चषक 2026 मधला 4-4-4-4-4-4-4-4-4 चौकार.
32 वरती 8 चेंडूमध्ये 13 धावा. प्लीज सगळ्यांनी आतमध्ये जायचंय. इकडे आतमध्ये या प्लीज, आतमध्ये या. हॅलो, करसोडी संघ नक्कीच जल्लोष चालू आहे, परंतु आपण डिसिप्लिन मेंटेन करायचा. बाउंड्री लाईनच्या पलीकडे कोणताही क्षेत्रक्षक केला तर पॅनलाइज केलं जाईल. आपण या गोष्टीची नोंद घ्यायची. आपले फलंदाज चांगले खेळत आहेत, नक्कीच आनंद आहे, परंतु बाउंड्री लाईनच्या पुढे जाऊ नये. सागर बारसकर यांच्याकडनं या फलंदाजाला लागोपाठ 3 चौकार मारले. त्या आर्यनला 500 रुपये रोख रक्कम मात्र इथे जमा केली जाते. धुव्वाधार फटकेबाजी, आर्यन ऑन फायर. करसोंडी ब संघाचा आक्रमक स्फोटक फलंदाज. योगेंद्र पार्टे यांच्याकडनं देखील रोख रक्कम 500. यावेळेस मात्र काय फटका, मिस टायमिंग फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे, परंतु सोपा झेल ही ते धरणीला दान केला जातोय. इथे मात्र करसोंडी ब संघाला लास्ट वॉर्निंग आहे, तिथे कुणी थांबायचं नाहीये. आरडाओरडी झाली तर 2 धावेच्या पेनल्टीला सामोरे जावं लागेल. शेवटची तुम्हाला कॉल असेल, याची नोंद घ्या. मॅच दोन्ही संघाकडे, मॅच गरम आहे, नक्कीच आम्ही देखील समजतोय. आनंद घ्या, परंतु तिकडनं नको, या साईडला या. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू इथे सांगता होते. आता 6 चेंडू उरलेत, 12 धावांची गरज असेल. शेवटचा षटक टाकण्यासाठी कर्णधार कुणावरती विश्वास ठेवणार आणि हे 6 चेंडू टाकण्यासाठी खास कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित करणार? कारण फॉर्म मध्ये दिसतोय आर्यन आणि त्याच्यासोबत हे फलंदाज नरेश. संधी दिवी आडीचे मास्तरांना. गेलेत कारण मॅच ऑन झाले. करायच्यात 6 चेंडू मध्ये 12 धावा. मॅच ऑन झाले, मॅच गरमागरम झाले, एक रंगतदार मॅच मात्र या मैदानामध्ये आपल्याला बघायला भेटते. स्ट्राईकला पाहताय फलंदाज आर्यन. पाटी या ना प्लीज इकडे. खाली प्लेयर्स लोकांनी बसून घ्यायचे. ते आपले पाठी राखेत ना, त्यांनी इथे या ना, स्टेजवरती या पाठी राख्यांनी प्लीज. आपले जेवढे पाठीराखे आहेत ना, करसोंडी ब संघाचे जेवढे पाठीराखे आहेत ना, वरती या, व्यासपीठावरती या. तुमच्यासाठी आम्ही इथे सोफे चेअर आहेत, आपले चेअर देखील आहेत, तर प्लीज या सोफ्यावरती विराजमान व्हा. चला 6 चेंडू 12 धावांची गरज. गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजच्या मार्गावरती. गोलंदाज तन्मय. यावेळेस फटका मिस टायमिंग आहे की काय? क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाकडनं चुकी होणार नाही. इथे मात्र वादळ घुमत होतं आर्यन ह्याच. त्याला मात्र पहिल्या चेंडूवरतीच विकेट घेतली गोलंदाज तन्मय याने आणि कमबॅक पुन्हा एकदा संघाला आपल्या करून दिलंय.
अत्तरगाव संघाला करायच्यात 5 चेंडूमध्ये 12 धावा. फलंदाज आलाय स्ट्राईकला आकाश, तो गोलंदाजाला दाखवणार का आकाश? समीकरण असंय 5 चेंडू 12 धावांचं समीकरण. यावेळेस मात्र अप्रतिम फटका इथे मात्र बघायला भेटतोय. फटक्यामध्ये आहे वजन, फटक्यामध्ये आहे वजन. धावा भेटतील अर्धा डझन, अर्धा डझन, अर्धा डझन. ठोक डीजे. फटक्यानंतर कुठेतरी सामना पुन्हा एकदा ट्विस्ट मध्ये येताना आपण पाहतोय. प्रेक्षकांच्या नजरे सामन्यावरती येतात. जशा प्रकारे मागील सामना झाला होता तशाच प्रकारे मैदानाच्या आतमध्ये हा सामना देखील तशाच प्रकारे रंगतो. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे मैदानात मध्ये गेलेल्या फलंदाजासाठी. सामना आवडतोय का प्रेक्षकांना? थोड्या टाळ्या होऊन जाऊ द्या प्लीज. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. गणपती बाप्पा. सामना आतमध्ये चालू आहे. यावेळेचा चेंडू पण पाहतोय प्रॉपर बॅट वरती कनेक्शन झाला नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आहे. इक्वेशन पण पाहूया आता गरज असणार ती. 3 चेंडू मध्ये 5 धावांची गरज असेल, परंतु इथे या गोलंदाजाने जर सामना जिंकवला तर मात्र रोशन खेडेकर यांच्याकडनं रोख 500 रुपये रक्कम दिली जाईल. नक्की 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 मंगेश आपण पाहताय अगदी झालेले सर्व खेळाडू या सामन्याकडे पूर्णपणे लक्ष देत असताना यावेळेस मात्र काय घडतंय मैदानामध्ये? इथे अपील केली जाते, एक धाव घेतली जाते, एक धावेने धावसंख्या मात्र इथे पोहोचल्या जाते. स्कोर बोर्ड वरती 43. सुमेध आता समीकरण असेल 2 चेंडू 4 धाव्यांचं गरज. मॅच ऑन झालं. सुमेध काय वाटतंय तुला मॅच बद्दल? सामना जिंकला तर सागर वारसकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल, परंतु सामना आतमध्ये रंगलाय, मॅच रंगली आहे. नक्कीच मॅच 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 महत्वाची आहे. नक्की सर्वांचे प्राइज इथे घेतले जातील, परंतु मॅच इम्पॉर्टंट आहे कारण की इकडून चांगली गोलंदाजी केली जाते, एकीकडून फलंदाजी केली जाते. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. गोलंदाजावरती प्रेशर, तेवढंच प्रेशर फलंदाजावरती देखील. यावेळेस मात्र काय घडतंय? पंच आमच्याकडे फिरतायत, वाईट घोषित करतायत, समीकरण होतंय 2 चेंडू 3 धावांचं समीकरण. प्रेशर प्रेशर. चला बॉलिंग टीमने रिव्ह्यू रेफर केलाय. चला त्वरित आपण चेक करायचं हा डिसिजन काय असणार. चला कोणती खेळाडूंनी वरती यायचं नाहीये. तुमचा 12th मध्ये इथे उपस्थित आहे. डिसिजन नक्की चेक केले जाईल. सर्वांचे प्राइज या मॅच नंतर नक्कीच इथून घेतले जातील, परंतु मॅच आतमध्ये मैदानामध्ये दी इम्पॉर्टंट चालू आहे. क्रुशियल मुवमेंट आहे. कोणी स्टेजवरती यायचं नाही. तुमचा 12th मॅच इथे उपस्थित आहे. थर्ड पंच देखील उपस्थित आहेत. हा डिसिजन चेक केला जाईल, परंतु मॅच आतमध्ये गरमागरम आहे मंगेश सर. वाईड बॉल आहे सर. नक्कीच आता बॅटिंग करणारा टीम खरसोडी संघाला इथून सुवर्ण संधी आहे. गोलंदाज प्रयत्न करू शकतोय डॉट चेंडू फेकण्याचे. यावेळेस मात्र काय घडतंय? डॉट चेंडू सुमेध. प्रेशर वाढू शकतं फलंदाजी करण्याच्या संघावरती. डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडू आलाय. प्रेशर अजून प्रमाणात वाढलाय. अजून एक सामना गरमागरम झालाय कारण की आता इक्वेशन असणार 1 चेंडू मध्ये 3 धाव्यांचं कंपल्सरी. यासाठी केला होता हा 8 तास या सगळ्यांनी, आणि सामना देखील काय बघायला भेटतोय? 1 चेंडू 3 धावांचं समीकरण. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या सामन्याचे नियम आहेत. नियमानुसार चालावं लागेल. धावा मात्र चेस करावं लागतील. दडपण असेल गोलंदाजावर, प्रेशर असेल फलंदाजावर. 1 चेंडू 3 धाव्यांची गरज. महत्वपूर्ण बॉल. कोणत्या संघाकडून सामना जाईल? यावेळेस काय घडतं मैदानामध्ये? येतोय A1 क्वालिटीचं
षटकार. फिनिश शॉट आपण पाहतोय. काय अमेझिंग स्ट्रोक आहे. विजयी फटका टीम खरसोडी संघ आपण पाहताय प्रवेश घेत आहेत क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये. हार्दिक असं अभिनंदन. कॉन्ग्रॅच्युलेशन टीम खरसोडी संघ. हार्ड लक टीम अतकर गाव संघ. आपण आजच्या रात्रीमध्ये देखील चांगला खेळ खेळला. बॅड लक. नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. त्याने त्याचा प्रयत्न पूर्णपणे दाखवला, परंतु प्रेशर मॅच आहे आणि त्या प्रेशर मॅच मध्ये कशा कंडिशन मध्ये गोलंदाजी करावी हे नक्कीच दबावाचं काम असतं. प्रयत्न तू देखील केला. आज सामना हरलात, पण पुढील मॅच साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. परंतु मैदानात गेलेले फलंदाज करसवडी संघाचे आकाशचं कौतुक करायला तितकं कमी आहे. पट्ट्याने मॅच जिंकवली आहे. वन मॅन शो, वन मॅन आर्मी. मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकवलाय आकाशने. करसोंडीच्या आकाशने जिंकवलाय सामना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय मॅच झाली, काय मॅच झाले. अंगावरती काटे येणारी मॅच मात्र इथे बघायला भेटली. एक चांगली लढत. सागर वारसकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय आणि या नक्कीच फटक्यासाठी आल्यात. आकाशच्या सिक्स साठी आल्यात. तब्बल हे कॅश प्राइज आकाशसाठी जात आहे.